व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे वडील बंधू हरिभक्तिपरायण शरदचंद्र महाराज, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व श्रोते, संत सज्जन, माता भगिनी, विशालनगर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेच्या तृतीय आणि अंतिम सत्राला आपण प्रारंभ करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज धर्म आणि नीती या संबंधातला विचार आपण करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये धर्माचा अवलंब केला, नीतीचा अवलंब केला. छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांची नैतिकता ही जगाला माहिती आहे. तर हा धर्म आणि ही नीती कोणत्या अर्थाने त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारली होती याचा विचार आपण करतो आहोत. त्यातल्या धर्माचा विचार जवळजवळ आपला पूर्ण झालेला आहे. अनेक अंगानं धर्माचा विचार जीवनामध्ये करता येऊ शकतो. धर्माच्या अतिशय उदात्त हेतू धर्माचे, तिथपासून सुरू करून कर्तव्य असा धर्माचा अर्थ करून तिथपर्यंतच्या अर्थापर्यंत सर्व अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये धर्माचा विचार करावा लागतो. धर्माच्या जेवढ्या व्याख्या आहेत त्या व्याख्येच्या अनुषंगानं आपण थोडासा त्याचा विचार करून आलो. धर्म कशाला म्हणावं, धर्म काय आहे, अभ्युदय निश्रेयस सिद्धी कशी त्या धर्माने प्राप्त होते, सिद्ध होते, याचा विचार वेदांतामध्ये, पूर्वमीमांसेमध्ये, उत्तर मीमांसेमध्ये, अन्य ठिकाणी पुष्कळ वेळेला केला जातो. ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाला साधन म्हणून धर्म स्वीकारला जातो. ऐहिक कल्याण, पारलौकिक कल्याणाची अपेक्षा माणसाच्या ठिकाणी असते, तशी ऐहिक कल्याणाचीही अपेक्षा माणसाच्या ठिकाणी असते. इहलोकामध्ये दुःख भोगून परलोकामध्ये सुख मिळावं असं मानणारा वर्ग या जगतामध्ये फार कमी आहे. बहुतांश लोक इथेही सुखी व्हावं आणि पारलौकिकातही सुखी व्हावं अशीच इच्छा अंतःकरणामध्ये बाळगून असतात. आणि याच्याकरता म्हणून आपले इथले धर्म काय आहेत आणि परलोकात गेल्यानंतर कुठल्या धर्माचं आचरण केल्यानंतर परलोकामध्ये आपल्याला सद्गती प्राप्त होईल याचा विचार करून मग त्या दृष्टीनं कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्त होत असतात. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. असं एक वचन आहे. माणसाने दिवसभर असं काम करावं की त्याला रात्री चांगली झोप लागावी. अंथरुणावर पडल्याबरोबर झोप लागणं हे संपन्न जीवनाचं लक्षण आहे. किंवा अजून थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर अंथरुणावर पडल्याबरोबर झोप लागणं हे संपन्न चारित्र्याचं लक्षण आहे. ज्याला झोपेकरता रात्री तळमळ करावी लागते, डोळे झाकून असं समजावं की दिवसभरात कुठेतरी टेबलाखालून व्यवहार झाला आहे, नाही तर झोप जात नाही माणसाची. विदुर नीतीमध्ये याचा पुष्कळ विचार आहे. युद्ध ठरल्यानंतर धृतराष्ट्र जेव्हा अस्वस्थ झाले आणि संजय ज्या वेळेला धृतराष्ट्राला अदवा बोलून गेले, त्यावेळेला अस्वस्थ झालेल्या धृतराष्ट्रानं विदुराला निरोप पाठवून बोलवून घेतलाय. विदुर नीतीचा प्रारंभ जर आपण महाभारतातला पाहिला तर आपल्याला हे ध्यानात येईल. धृतराष्ट्राने सांगितलं, माझं मन अतिशय अस्वस्थ आहे, माझ्या मनाला चैन पडत नाही आहे, कृपा करा आणि मला काहीतरी असा विचार सांगा की ज्याच्यामुळे माझं मन शांत होईल, मला शांत झोप लागेल. मला आत्ता अस्वस्थतेमुळे झोप लागत नाही आहे, मध्यरात्र उलटून गेली तरी मी अजून जागा आहे. त्यावेळेला विदुराने पहिला प्रश्न हा धृतराष्ट्राला केला आहे की माणसाला ज्या कारणाने झोप लागत नाही ती जी कारण परंपरा आहे त्याच्यातलं तुम्ही काय केलंय म्हणून तुम्हाला झोप लागत नाही.
तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, पळोनिया गेली झोप होते पाप आडते. पाप आडवं आलेलं असतं म्हणूनच माणसाची झोप जाते. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत. अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत. माणसाने 8 महिने इतके कष्ट करावेत की त्याचा वर्षा ऋतू आनंदानं घरात बसल्यावर पार पडावा. पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत. माणसाने आपल्या आयुष्यात इतकं चांगलं वागावं की त्याचा वृद्धापकाळ हा सुखानं जावा. घरातल्या मुलांनी जबरदस्तीनं चातुर्मासाला पाठवू नये. आणि यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. माणसाने आयुष्यभर इतकं चांगलं वागावं की परलौकिकामध्ये सुद्धा त्याला चांगलं स्थान मिळावं, चांगली गती मिळावी, असं महाभारताचं एक वचन आहे. मी सगळं हे आपल्याला धर्म या संकल्पनेच्या संबंधानं बोलत होतो. यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धी स धर्म. ही धर्माची जी व्याख्या आहे त्या व्याख्येच्या अनुषंगानं जर विचार करायला लागलो तर धर्म आपल्याला ऐहिकातही सुख देतो आणि पारलौकिकातही सुख देतो. माणसाला केवळ पारलौकिक सुखाची अपेक्षा नाही, त्याला लौकिक सुखाचीही अपेक्षा आहे. आणि असणं गैर नाही, असणं चुकीचं नाही. शास्त्रकारांनी त्याचा निषेध कुठेही केला नाही. माझ्या जीवनामध्ये मला चांगलं खायला मिळावं, चांगलं प्यायला मिळावं, चांगले कपडे मिळावेत, चांगलं घर मिळावं, धर्ममार्गानं, सन्मार्गानं, योग्य मार्गानं जास्त संपत्ती मिळावी अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही आहे, गैर नाही आहे. इतरांना न मिळता मलाच मिळावं अशी अपेक्षा ठेवणं मात्र गैर असू शकतं. अभ्युदय निःश्रेयस सिद्धी करून देणारा हा धर्म आहे. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनामध्ये धर्माचं पालन त्यांनी केलं, धर्माचा स्वीकार जो केला तो या दोन्ही अंगांनी केलेला आपल्याला पाहता येतो. धर्माचा विचार बहुतांश आपण बोलून आलेलो आहोत. आणखीनही विचार सांगता येईल पण आता आपल्याकडे तेवढा वेळही हाताशी नाही. जसा धर्म शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पाळला, आचरणात आणला, त्या पद्धतीनं नीतीचाही विचार छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनामध्ये दिसून येतो. ती नीती काय आहे? धर्म आणि नीती याच्यामध्ये एक अस्पष्ट अशी सीमारेषा आहे. हा धर्म आणि ही नीती अशा पद्धतीचे काही आपल्याला विभाग तशा अर्थाने करता येत नसतात, पण तरी ते करावे लागतात. कारण धर्माची मर्यादा कुठे संपते आणि कुठून नीतीचा प्रांत सुरू होतो हे ठरवण्याकरता जी सारासार बुद्धी लागत असते, अशी सारासार विवेकाची बुद्धी प्रत्येकाच्या ठिकाणी असतेच असं नाही. पण तरीही धर्म आणि नीती याच्यामध्ये काही सीमारेषा आहे, याच्यामध्ये काही भेद आहेत. काय साधारण भेद असू शकतात याचा विचार काल आपण करून आलो. नीतीमध्ये एका गतीची अपेक्षा आहे आणि धर्मामध्ये एका स्थैर्याची अपेक्षा आहे, असं काल आपण शेवटचं चिंतन केलं होतं. धर्माचा आणि नीतीचा विचार करत असताना धर्म ही स्थैर्याची भूमिका आहे आणि नीती ही गतीची भूमिका आहे. मानवी जीवन गतिमान नसेल तरीही चालत नाही आणि मानवी जीवनाचं ध्येय स्थैर्य नसेल तरीही चालत नाही. कारण एका विशिष्ट स्थैर्याच्या अपेक्षेनंच आपण आपल्या जीवनाला गती देत असतो आणि जी गती दिली जाते त्या गतीला काहीतरी ध्येय असावं लागतं. ते ध्येय प्राप्त होणं हेच त्या व्यक्तीचं स्थैर्य असतं. ज्यांच्या जीवनाला हेतू नाही, ज्यांच्या जीवनाला स्थैर्याचा विचारच नाही आहे आणि केवळ गती प्राप्त झालेली आहे, त्यांचं जीवन म्हणजे कुठेतरी ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आंधळे या गरुडाचे पाख आहाती ते कवणा उपेगा जाती, अशा पद्धतीचं ते जीवन होईल. गरुडाला वेग खूप आहे, पण गरुड जर आंधळा असेल तर कुठे जाऊन धडकेल आणि कुणाला त्रास देईल याचा विचार सांगता येत नाही. तसं गतिमान जीवन असणारे लोक, आज आपण म्हणतो की आज जगाला गती आहे, पण दिशेचा काही विचार आहे का? आमच्या जीवनाला गती प्राप्त झाली. सकाळचं ज्ञान दुपारी बदलून जात आहे, दुपारचं ज्ञान संध्याकाळी बदलून जात आहे. सकाळी घरात आणलेली वस्तू दुपारी शिळी होऊन जाते. सकाळी घरात आणलेला एखादा मोबाईल त्याच दिवशी दुपारी जुना वाटायला लागतो. घरात आणलेली कोणतीही वस्तू क्षणकालामध्ये बदलायला लागली. इतकं विज्ञान प्रगत झालं, इतका मानवी जीवनाला वेग प्राप्त झाला. पण शेवटी हा विचार कुठेतरी करायला पाहिजे की किती मोबाईल आपण बदलणार आहोत म्हणजे जीवाला समाधान आहे. कुठेतरी हा विचार केला पाहिजे की या गतीची दिशा काय? ही जी गती प्राप्त झाली ही शेवटी आपण कुठे जाऊन धडकणार आहोत, कुठे जाऊन थांबणार आहोत या विज्ञानाच्या गतीने. विज्ञानाला दोष देत नाहीये मी, फक्त गती असेल आणि स्थैर्याचा विचार जर नसेल तर काय धोका संभवू शकतो याचा विचार, याची शक्यता मी फक्त आपल्या समोर मांडतो.
वेग खूप आहे, पण त्याला जर दिशा नसेल तर तो वेग हा आपल्याला घातक ठरणार आहे आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये. कुठेतरी तो जाऊन आपण इतक्या वेगाने आदळणार आहोत आणि त्या दिवशी जो स्फोट होईल तो स्फोट या मानवी जीवनाच्या हितासाठी कधीही आवश्यक नसेल. किंबहुना त्या वेगाने आपल्या जीवनाचं अहितच होणार आहे. कुठेतरी स्थैर्याचा विचार आहे. बरं, माणसं स्थैर्याचा विचार खूप करतात, पण जर गती देत नसतील तर त्या स्थैर्याचा विचार करणं हे केवळ स्वप्न होईल. माझ्या जीवनामध्ये खूप चांगलं व्हावं, माझं जीवन अतिशय समाधानी असावं, अगदी लौकिक अर्थाने बोलायचं झालं तर लौकिक अर्थाने स्थैर्याचा विचार 5 पद्धतीनं विदुर नीतीमध्ये आला. 6 पद्धतीनं. या 6 गोष्टी मिळाल्या की माणसाला आपल्या प्रपंचामध्ये लौकिकामध्ये स्थैर्य मिळालं असं वाटत राहतं. 6 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सगळ्या गोष्टी मला आपल्याला फार विस्तारानं सांगायच्या नाही आहेत, पण तरी मी फक्त उल्लेख करून जातो या सगळ्याचा. काय काय मिळालं म्हणजे माणसाला स्थैर्य वाटतं. याच्यातली पहिली गोष्ट आहे संपत्ती. संपत्ती मिळावी, निरोगी शरीर मिळावं, गोड बोलणारी बायको मिळावी. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट प्रेम करणारी बायको मिळावी. 5वी गोष्ट अर्थात गोड बोलणारी आणि प्रेम करणारी या दोन्ही एकाच बायकोचे 2 स्वतंत्र गुण आहेत. या 2 स्वतंत्र बायका नाहीत, हे कृपा करून आपण ध्यानात घ्या. संतती चांगली व्हावी आणि आपण जी विद्या शिकतो त्या विद्येने आपला चरितार्थ चालवावा. या 6 गोष्टी, याला षड्जीव लोकस्य सुखाने राजन विदुर नीतीमध्ये आलंय. सुरुवातीलाच विचार 6 गोष्टी या अत्यंत सुखाच्या मानल्या गेलेल्या आहेत. मला विस्तार करायचा नाही त्याचा. लौकिक अर्थाने कुठेतरी एका स्थैर्याचा विचार आपण करत असतो. माणूस म्हणतो काय नाही, एवढं काम झालं ना मग मी निवांत होईन. म्हणजे कामाचा वेग स्वीकारत असताना तो कुठेतरी स्थैर्याचा विचार करतोय. पण स्थैर्याचा विचार करून जर आपल्या विचाराला कुठेतरी कार्य प्रवृत्त करू शकत नसेल तर त्याचा स्थैर्याचा विचार हे केवळ स्वप्न राहील. गती आणि स्थैर्याचा विचार या दोन्ही गोष्टी समान गेल्या पाहिजेत, समान गेल्या पाहिजेत. आणि स्थैर्याचा विचार म्हणजे जर धर्म असेल आणि गतीचा विचार म्हणजे जर नीती असेल तर मानवी जीवनामध्ये धर्म आणि नीतीचा व्यवहार समांतर झाला पाहिजे. एकाने पुढे जाऊन चालत नाही, एकाने मागे राहून चालणार नाही. गती कमी पडली तर स्थैर्याचा विचार करू नये, आपल्याला विलंब लागेल. आणि स्थैर्याचा विचार जर कमी पडला तर गती जास्त झाल्यानंतर धोका संभवेल. याच्याकरता धर्म आणि नीतीचा हा व्यवहार समांतर झाला पाहिजे. कुठेतरी गतीचा आणि स्थैर्याचा विचार समांतर गेला पाहिजे. दोन्हीचा विचार समानत्वानं झाला पाहिजे तर त्याचा उपयोग होतो, नाहीतर उपयोग होणार नाही. मी हा सगळा मुद्दा एवढ्यासाठी आपल्या समोर मांडतोय. काल आपण शेवटी या विचारावर येऊन थांबलो होतो, त्याचा पुढचा विचार फक्त मी थोडासा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये अशी अनेक उदाहरणं मी आपल्याला दाखवून देतो की जिथे स्थैर्यही आहे, विचाराचं स्थैर्य आहे आणि त्याला प्राप्त झालेली गतिमानताही आहे. ही नीती म्हणजे शेवटी काय आहे? प्राप्त झालेल्या विचाराला कार्य प्रवृत्त करणारी जी कार्यपद्धती आहे त्याला नीती असं म्हणता येईल. मी जरा सोपी भाषा आपल्या समोर आता मांडतोय. जो स्थैर्याचा विचार आपण केले, विचार तर स्थैर्याचा प्रत्येक जण करत असतो, कमी जास्त प्रमाणामध्ये वेगळा असेल का तो प्रश्न नाही आहे. पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये प्राप्त झालेल्या स्थैर्याच्या विचाराला कार्य प्रवृत्त करणारी जी कार्यप्रणाली आहे त्याला नीती असं म्हणता येईल. मी विचार करतो, तो विचार एका निश्चयाचा असतो, तो विचार एका स्थैर्याचा असतो. पण ते स्थैर्य प्राप्त करून घेताना मला जर जागेवरून हलायचंच नसेल तर माझ्या स्थैर्याच्या विचाराला अर्थ राहणार नाही. याच्याकरता म्हणून महाभारताने सुद्धा एके ठिकाणी असं म्हटलंय, यः क्रियावांस पंडिता पठका पाठकाश्चैव वगैरे वगैरे पुष्कळ आहे. मला ते बाकीचा विस्तार त्याचा आत्ता करायचा नाही. पण यः क्रियावांस पंडिता, जो क्रिया करतो तो पंडित आहे. विचार पुष्कळ झाला पण त्याची जर क्रिया होत नसेल तर त्या विचाराला अर्थ राहणार नाही. हे असं झालं पाहिजे, हे तसं झालं पाहिजे, हे अमुक झालं पाहिजे, माझं असं घर असलं पाहिजे, माझ्या घरामध्ये इतके नोकर असले पाहिजेत,
माझा असा व्यापार असला पाहिजे, व्यापारामध्ये मला रोज इतक्या लाखाचा फायदा झाला पाहिजे, विचार मी पुष्कळ करेन, मग मला स्थैर्य वाटेल, मान्य आहे. पण याच्याकरता केलंय काय? मी जागेवरून जर हललो नाही तर याच्यापैकी काहीही माझ्या जीवनामध्ये निर्माण होणार नाही. धर्माला जर नीतीची जोड नसेल, आता मी सिद्धांताच्या परिभाषेमध्ये येतो, धर्माला जर नीतीची जोड नसेल तर तो धर्म, तो धार्मिक विचार हाच अधर्म ठरतो. आणि नीतीला जर धर्माची जोड नसेल तर ती नीती आपल्या जीवनामध्ये केवळ अनिती निर्माण करू शकते. नीती आणि अनिती, धर्माचं अधिष्ठान नीती आणि अनिती, धर्माचं अधिष्ठान नीतीला नसेल तर ती अनिती आहे. आणि नीतीची जोड जर धर्माला नसेल तर तो अधर्म आहे. म्हणून मी सोप्या व्याख्या आपल्या समोर ठेवतो. धर्म कुणाला म्हणावं? ज्या विचाराला, ज्या स्थैर्याच्या विचाराला नीतीची जोड दिली गेली त्याला म्हणा धर्म. आणि नीती कशाला म्हणायचं? नीती त्याला म्हणा की ज्या स्थैर्याच्या विचाराला कार्यप्रवृत्त करणारी आहे ती नीती आहे. असा नीती आणि धर्माचा एक सर्वसाधारण विचार आपल्याला आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये करता येतो. छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनाचा विचार करत असताना त्यांच्या जीवनामध्ये धर्माचंही पालन त्यांनी केलं आणि नीतीचंही पालन त्यांनी केलं. एक गतिमानताही त्या जीवनाला होती. आणि म्हणून आपल्याला आश्चर्य वाटेल, वयाच्या अवघ्या 50 वर्षामध्ये एखादा महात्मा काय करू शकतो याचं जर चिंतन पाहायचं असेल तर आपण छत्रपती शिवाजी राजांचं जीवनचरित्र पाहू शकता. अवघं 20 वर्षाचं आयुष्य ज्ञानोबाराय इथे या पृथ्वी तलावर मूर्त रूपानं जगले. आत्ता आपल्या डोळ्यासमोर नाहीत म्हणून ते गेले असं मी कदापि म्हणणार नाही. पण वयाची 20 वर्ष फक्त हातात आहेत, वयाची 32 वर्ष हातात आहेत. जगद्गुरु शंकराचार्यांनी काय काय उभं केलं या भारत मातेवर, या मातीवरती काय उभं केलं आपल्याला पाहता येतं. अवघ्या 16व्या वर्षी विद्वानांना तोंडात बोटं घालावी लागतील, आश्चर्यचकित करेल अशी टीका ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून काढली, सांगितली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी, 16 वर्ष म्हणजे काही फार आहेत असं मला वाटत नाही. 16व्या वर्षी माणसाला जास्तीत जास्त 10वी पास होता येतं आपल्याकडे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. 12व्या वर्षी आई वडिलांचा वियोग सहन करावा लागला, अनाथ झाले ज्ञानेश्वर महाराज. पण 16व्या वर्षी त्यांची ज्ञानेश्वरी वाचून लोकांना असं वाटलं की आपण जर अनाथ झालो तर आपला नाथ हाच होऊ शकेल. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. मला नेहमी याचं आश्चर्य वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांची जन्मसप्तशताब्दी आपण साजरी केली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी काय लिखाणाची सप्तशताब्दी वर्ष आपण साजरं केलं. ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधीचं सप्तशताब्दी वर्ष आपण साजरं केलं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला, त्यांनी कार्य केलं आणि ते समाधीस्थ झाले, हे सगळं आपण साजरे करतो आहोत. पण आपण अजून तिथेच आहोत. त्यांची 16 वर्ष झाली, त्यांची 20 वर्ष झाली आहे, पण आमच्या 20व्या वर्षी आम्हाला असं कधी वाटलं नाही की या वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, आपण काय करतो. वयाची 50 वर्ष फक्त हातात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि त्याच्यामध्ये केवळ त्यांनी स्वराज्य उभं केलं म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण केलं, हा तर गौण प्रश्न आहे माझ्या दृष्टीने. आपला स्वतःचं एक राज्य निर्माण करणं हा गौण प्रश्न आहे. पण हे राज्य आपलं आहे असं वाटावं अशी मानसिकता त्या राज्याची निर्माण करणं हे फार मोठं कार्य आहे. राज्य निर्माण करणं सोपं असतं. आपल्या शारीरिक बळावर, बुद्धीच्या बळावर परराज्यातल्या एखाद्या राजाला पराजित करणं हे कदाचित एक वेळ युद्ध नैपुण्यानं शक्य होऊ शकतं. पण जिंकून घेतलेल्या राज्यामध्ये हाच आपला खरा राजा असावा असंही मानसिकता निर्माण करणं हे काम सोपं नाही आहे. हे काम एका व्यक्तीचं नाही आहे. हजारो लोक एकत्र आले तरी अशी मानसिकता बदलणं शक्य नाही आहे. आज आपली परिस्थिती तर फारच वेगळी आहे. आपल्याला आज कोणताही पक्ष आपला वाटतच नाही आहे. कोणताच राजा आज आपल्याला वाटत नाही, आपला वाटत नाही. हां, प्रत्येक सभेला गेल्यानंतर याचं बरोबर आहे असं नेहमी वाटत राहतं. फार अडचण असते. एका पक्षाच्या सभेला गेलं आपल्याला वाटतं हां हे म्हणतात हेच बरोबर आहे. दुसऱ्याकडे गेलं त्यांनी टीका केली की वाटतं हा म्हणतो ते बरोबर आहे, त्याचं चुकलं होतं. म्हणजे शेवटी आपण काहीच करत नाही, 4-5 बटणं एकाच वेळेला दाबतो आणि मत वाया घालून परत येतो. हा माझा आहे अशी मानसिकता. बरं, ह्याच्यामध्ये कुठेही जाहिरात नाही आहे. याच्यामध्ये समाजामध्ये आपली माणसं पेरलेली नाही आहेत की समाजाला धाक दाखवून याला तू आपलं म्हणलं पाहिजेस.
कार्यच असं उभं केलंय, इतकं प्रेम समाजावर केलंय की समाजातल्या प्रत्येक घटकाला असं वाटावं की माझा राजा, माझा पोशिंदा जर कोणी असेल तर तो हाच असू शकतो, दुसरा कोणी नाही. ही मानसिकता त्या काळामध्ये जी निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कधीही शिवाजी महाराजांना सैन्य भरतीचे आदेश नाही द्यावे लागले. माणसं स्वतःहून त्यांच्याकडे आले, मावळे स्वतःहून त्यांच्याकडे आले की आम्हाला तुमच्या बाजूने लढायचंय, आम्हाला तुमच्या, कारण हे राज्य तुमचं नाही आहे, हे आपलं राज्य आहे. हा आपलेपणाचा भाव ज्या प्रेमानं निर्माण करता येतो याच्याकरता हजारो जण एकत्र आले तरी ते शक्य होत नाही. हे एका व्यक्तीनं अवघ्या 50 वर्षामध्ये करून दाखवलं. 50 वर्ष मी म्हणतो हे फार आहे. त्याच्यातली सुरुवातीची काही वर्ष तर छत्रपती शिवाजी राजांची सुद्धा पारतंत्र्यात गेलेली आहेत. जेव्हा जहागिरी मिळाली आणि बंगळुरून जेव्हा ते पुण्यामध्ये येऊन राहिले त्या वेळेसपासून मग हळूहळू या विचाराला प्रारंभ झालेला आहे. आणि मग हळूहळू म्हणजे वयाची काही मग तिथून पुढे शिक्षणाला प्रारंभ झाला. मग पुढे काय झालं आणि मग शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली तेव्हापासून खऱ्या अर्थाने म्हणजे त्याच्या आधीची वर्ष 50 वर्षातली कमीच केली पाहिजे. म्हणजे वयाची अवघी 30 वर्ष हातामध्ये असताना या आपल्या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला हा माझा राजा आहे आणि हे माझं राज्य आहे अशी आत्मत्व भावना निर्माण करण्याचं सामर्थ्य या व्यक्तीच्या ठिकाणी असेल तर आपण विचार करू शकता की हे केवढं मोठं कार्य आहे. मी कशा करता आपल्याला हे सांगतो आहे, धर्म आणि नीती या संदर्भामध्ये मी बोलत होतो. धर्म आणि नीती या संदर्भामध्ये मी बोलत होतो. हे दोन्ही समांतर जाताना आपल्याला दिसतंय. त्याला एक गती आहे. 30 वर्षाच्या काळामध्ये स्वराज्य उभं करून स्वराज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीची भावना निर्माण करण्याचं स्थैर्य आणि त्याच्यासाठी प्राप्त होणारी गती या दोन्हीचा अतिशय समांतर आणि समन्वयानं उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यामध्ये करून घेतलेला. दुर्दैवाने आपल्याला हे आपले चरित्र वाचताना लक्षात येत नाही आहे की यांचं आयुष्य काय आणि यांनी केलेलं कार्य काय. मी पुन्हा एकदा आपल्याला पहिल्या दिवसाचं स्मरण करून देतो कारण आपण त्यांची अलौकिकता स्वीकारलेली आहे. शिवाजी महाराज म्हणजे अलौकिक आहेत, म्हणजे त्यांना काहीही करता येतं असं एकदा स्वीकारलं की त्यांनी काही केलं तरी त्याच्याबद्दल आश्चर्य राहतच नाही. असं होता उपयोगी नाही. त्यांच्या प्रत्येक कार्याचं चिंतन आत्ममग्नतेनं आपल्याला करता आलं पाहिजे. त्यांच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा विचार आपल्या जीवनामध्ये स्वजीवनाच्या संदर्भात करता आला पाहिजे. कुठेतरी हे माझं आहे अशी भावना जर मी ठेवत असेन तर याच्यातून मला काय घेतलं पाहिजे याचा विचार करणं हे माझं कर्तव्य ठरतं. आणि म्हणून धर्माचा आणि नीतीचा असा समांतर विचार छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनामध्ये दिसून येतो. एक प्रक्रिया आहे आणि एक स्थैर्य आहे. स्थैर्याचा विचारही प्रगल्भतेनं झालेला आहे आणि प्रक्रियेचा विचारही अतिशय प्रगल्भतेनं झालेला आहे. प्रक्रिया ही बदलत असते पण विचाराचं स्थैर्य हे मात्र तेच असतं. विचाराच्या स्थैर्याची अबाधितता तशीच ठेवून तो विचार ते स्थैर्य त्या स्थैर्याचा विचार अबाधित ठेवून ज्या पद्धतीनं आपल्याला गतिमानता स्वीकारता आली येईल, ज्या पद्धतीनं आपल्याला बदल करता येतील हा सगळा नीतीचा विषय. पण याच्यामध्ये कुठेही धर्म विचाराला धक्का लागता उपयोगी नाही. धर्माचं काय आता मोडून टाकू पुन्हा बघू असं म्हणू तर ती नीती ठरणार नाही. त्या नीतीने धर्माला धक्का नाही दिला पाहिजे आणि धर्माने नीतीला झाकून नाही टाकलं पाहिजे. नीतीचा धर्माला धक्का बसू नये आणि धर्माने नीतीला झाकून टाकू नये तरच ती व्यापकता आणि समष्टी कल्याणाचा विचार कृतीतून प्रकट होणं शक्य असतं. शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये ही उदाहरणं आपल्याला दिसून येतात. मी त्याचा थोडा उदाहरणानं विचार आज करतो. काय आहे ही नीती? या नीतीचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. धर्माचा विचार अबाधित ठेवून केला कारण धर्म म्हणजे कुठेतरी स्थैर्याचा विचार आहे असं आपण बोलून आलो. काय करायचंय हे एकदा निश्चित झालं की ते कसं करायचं आहे याचा विचार करणं सोपं जातं. हे एक मानसशास्त्र आहे. या दृष्टीने भारतीय मानसशास्त्रामध्ये असा विचार आलाय, तो सर्वांसाठी आहे. भारतीय मानसशास्त्र असं म्हणतं की माणसाने आपल्याकडून काही चांगलं घडावं अशी अपेक्षा जर स्वतःकडून ठेवायची असेल त्या माणसाला तर त्यांनी सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना 2 प्रश्न स्वतःला विचारावे. भारतीय मानसशास्त्राचं चिंतन आहे.
सकाळी उठल्याबरोबर हे 2 प्रश्न स्वतःला विचारायचे आणि रात्री झोपताना हे 2 प्रश्न स्वतःला विचारायचे. याच्यातला पहिला प्रश्न आहे, मला काय करायचं आहे, आणि दुसरा प्रश्न आहे, मी काय करतो आहे. सकाळी उठल्याबरोबर हे 2 प्रश्न माणसाने स्वतःला विचारावेत. मला काय करायचं आहे आणि मी काय करतोय. मला काय करायचं आहे हा विचार आपल्याला स्थिर करतो, आणि मी काय करतो आहे हा विचार आपल्याला कार्यप्रवृत्त करतो. एक साध्याचा विचार आहे आणि एक साधनाचा विचार आहे. मी सोपं बोलतो अजून. धर्माचा विचार हा साध्याचा विचार असतो, नीतीचा विचार हा साधनाचा विचार असतो. कारण साधन बदलत जातं पण साध्य मात्र तेच असतं. मला काय करायचं आहे हे माझं साध्य आहे, आणि मी काय करतो आहे हा विचार मला साधनाचा विचार करायला लावतोय. की माझं काय चालू आहे सध्या. मला जर इतके पैसे कमवायचे आहेत, मला जर स्वतःचं घर बांधायचं आहे, तर मी आत्ता काय करतोय, झोपून राहतोय, उपयोगाला नाही. चला बाहेर पडलं पाहिजे, काही काम केलं पाहिजे, पैसे मिळवले पाहिजेत आणि घर बांधलं पाहिजे. मला जर घर बांधायचं आहे, मला जर काही पैसे मिळवायचे आहेत, मला जर काही समाजासाठी काही कार्य करायचं आहे, तर तो माझा ध्येयाचा विचार झाला. आणि मी काय करतो आहे हा विचार मला कार्यप्रवृत्त करेल, साधन प्रवृत्त करेल. मी काय करतो आहे ही मला काय करायचं आहे हा धर्म ठरतो. धर्म आणि नीतीचा हा व्यवहार आहे, धर्म आणि नीतीचा हा विचार आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण सर्वांनी हे 2 प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर विचारले पाहिजेत आणि रात्री झोपताना विचारले पाहिजेत. सकाळी उठल्याबरोबर विचारावेत कारण दिवस पुढे पडलेला असतो, आणि रात्री झोपताना विचारावेत कारण सिंहावलोकन करणं हे महत्त्वाचं असतं. याच्यासाठी म्हणून या भारतीय मानसशास्त्रामध्ये हा विचार, मला विस्तार त्याचा फार करायचा नाही, पण साध्य साधनाचा विचार, स्थैर्य आणि गतिमानतेचा विचार, हा दोन्ही विचार, हे दोन्ही असे विचार समांतर गेले पाहिजेत, हे मला आपल्या समोर ठेवायचं आहे. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनामध्ये आपल्याला याचा विचार त्याने कुठे कुठे केला होता याचं चिंतन करता येईल का याचा विचार करायचा. जेव्हा नीतीचा विचार आपण शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये करतो, तेव्हा शिवाजी महाराजांनी अनेक वेळेला अनेक पद्धतीच्या यंत्रणा राबवल्या आहेत. काही यंत्रणा बदललेल्या आहेत, काही यंत्रणा आजतागायत चालू आहेत, आणि काही यंत्रणा कालसापेक्ष म्हणून तेवढ्या काळापुरत्या वापरल्या आहेत आणि सोडून दिलेल्या. मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगतो, किंबहुना प्रत्येक उदाहरण, त्यांच्या जीवनातलं प्रत्येक महत्त्वाचं उदाहरण, ज्या उदाहरणावरून आपण शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, अशी उदाहरणं जर आपण शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातली पाहिली तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मी आपल्याला हा धर्म आणि ही नीती असं दाखवून दे. उदाहरण सांगायचं झालं तर अफजल खानाचा वध. याचा विचार आपण करून पहा. मला तो सगळा इतिहास, ती सगळी कथा आपल्या समोर उभी करायची नाही आहे, कारण आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे. आपल्या घरातल्या लहान मुलालाही हे माहिती आहे की हे कसं असतं, हे काय असतं, काय काय त्यावेळेला केलं गेलं. मग ते त्या दरबारामध्ये कसा तो अफजल खान उठला, त्यांनी ते विडे कसे उचलले वगैरे वगैरे. मग मी जातो, मग तो निघाला, त्याची क्रूरता काय, तो कसा होता, काय नाही, तो आला कसा, त्याने ठाण कसं मांडलं, त्याने प्रदेश कसा काबीज केला वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता तो आला म्हणल्यानंतर शिवाजी महाराजांना त्याला तोंड देणं भाग आहे. कशा पद्धतीने द्यावं याचा काही खल झाला, आणि एकांतामध्ये येऊन शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की याला मारायचं आहे, याला परत नाही जाऊ द्यायचं. त्याच्यामध्ये त्यांची भूमिका काय होती, आपल्या वडिलांना पकडून नेणारा हाच आहे, याचा आपलं काहीतरी हे केलं पाहिजे, त्याच्यानंतर हा आपल्या राज्याला घातक ठरणारा आहे, याला जर मारलं तर बऱ्याच अंशी आदिलशाहीची ताकदही कमी होणार आहे वगैरे वगैरे. राजकीय भूमिका त्यांच्या काय असतील त्या असतील, पण धर्म आणि नीतीच्या बाबतीमध्ये मी आपल्याला हा विचार सांगतो, याला परत जाऊ द्यायचंच नाही हा स्थिर विचार आहे. आणि त्याला झुलवत झुलवत पत्र पाठवून त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा स्नेह निर्माण करत करत त्याला प्रतापगडावर आणणं आणि तिथं येऊन त्याला वाघनखानं त्याचं पोट फाडून मारणं ही नीती आहे. याला परत जाऊ द्यायचं नाही हा स्थैर्याचा विचार आहे. आणि तो विचार अंमलात आणण्याकरता ज्या पद्धतीची यंत्रणा त्यांनी राबवली आहे ती नीती आहे. अफजल खानाच्या वधाचा हा प्रसंग आहे, अगदी साधा प्रसंग. शाहिस्तेखानाचा प्रसंग आपल्याला त्याही दृष्टीने विचारात घेता येतो. हे सगळे कथानक आपल्याला माहिती आहेत म्हणून फक्त मी ती उदाहरणं देतो, म्हणजे दृष्टांत म्हणून मी ते फक्त सांगतोय, मला त्याचा फार खोलात जाऊन विचार करायचा नाही. शाहिस्तेखानाचा विचार तसाच आहे. आग्र्याहून शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली जेव्हा त्यांना कळलं
की आपल्याला मारायचा डाव आहे, आपल्याला मारलं जाणार आहे, हे जेव्हा कळलं त्यावेळेला त्यांनी निश्चय केला की आता इथून सुटायचं आहे. संकटात सापडल्यानंतर आता सुटलं पाहिजे, सुटण्याचा विचार करावा. हे काही गौण नाही, हा काही गैरविचार नाही आहे. जाऊ दे, आता आपल्याला मरायचंच तर मरून जाऊ असं कोणीही म्हणत नाही. एखादी मुंगी सुद्धा ज्या वेळेला आपण तिला कुठे अडकवण्याचा प्रयत्न करू तर ती मुंगी सुद्धा सुटण्याचे अनेक उपाय योजते. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महात्मा एकही उपाय योजणार नाही काय? एक मुंगी, सामान्य मुंगी, तिला जर तिच्या अवतीभोवती आपण पाणी टाकलं तर ती इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, तिकडे जाईल, पण कुठून तरी सुटकेचा विचार करेल. प्रत्येक आत्मानम सततम रक्षेत हा धर्मच आहे. वाटेल ते करावं, पण आधी स्वतःला वाचवावं, आधी स्वतःचं रक्षण झालं पाहिजे. जर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला स्वतःच्या रक्षणाचा विचार नसता केला तर आज आपण हिंदू म्हणून घ्यायला लायक ठरलोच नसतो, आज आपण माणूस म्हणून जगायला लायक ठरलो नसतो. त्यांनी तो विचार केला, इथून सुटायचं आहे. सुटायचं कसं हा प्रश्न नंतरचा आहे, आधी विचाराचं स्थैर्य पाहिजे की सुटायचंच आहे, वाटेल ते झालं तरी. मराठीत एक म्हण आहे, शेंडी तुटो वा पारंबी, किंवा इंग्रजीत जर बोलायचं झालं तर बाय हुक और क्रूक असं म्हणतात त्याला. सरळ मार्गानं नाही तर गैरमार्गानं, पण सुटणं आहे. सरळ मार्गानं सोडलं प्रश्न नाही, सोडणार नाही त्याची जाणीव आहे. कारण समोरची व्यक्ती, समोरचा राजाच इतका कपटी आहे